जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र. इथं सगळ्या महिला इथे सर्व महिला नाही सर मराठीच आहे. इथे सर्व महिला वेळात वेळ काढून आल्या, त्यांची मनापासून मी आभार आहे. आता ताईंनी खूप भाषण दिलं, मॅडमनी बी चांगलं मार्गदर्शन दिलं, नगरसेविका त्यांनी पण मार्गदर्शन दिलं. आणि ते म्हणतात ना की स्त्री काही नाही करू शकत, स्त्री सर्व करू शकते. असं नाही की ती काही नाही करू शकत नाही, असं नाही आहे. मी पण लय स्ट्रगल केलं याच्यामध्ये. मी आज या क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून मी काम करत आहे. आणि जसे बनसोडत आहे, तसे आमचे मामादेवीत आहे, राकेशजी यांनी मला खूप काही सपोर्ट केला आहे, सहकार्य केलं, चांगलं मला सांगत आहे, नाही तू असं कर, तू तसं कर. मी तसं करत आले. आणि माझं कसं आहे म्हणतात ना, आज मी इथे उभा आहे ना, हे मी माझी एकटीच्या दमवर नाही, ह्याच्या पाठीमागं माझे मिस्टर खंबीर आहेत माझ्या पाठीचे. आज त्यांनी हे सर्व केलं ना, डेकोरेशन हे त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळं आज मी इथं उभा आहे. मी जरी बाहेर गेले ते कधी मला म्हणत नाही, ए तू का लेट आलीस, तू कुठे गेलेलीस, हे सर्व विचारत नाही. त्यांना माहिती आहे माझी बायको चांगलं काम करते, समाजासाठी लढते, म्हणून त्यांनी मला कधी रोकटोक नाही केलेली आहे. आज मी कधी माईकमध्ये बोलत नाही, मला माईकमध्ये बोलायला आवडत नाही, मी काम करायला मला आवडतं. पण मला आता मनापासून मी तुम्हाला बोलते. सतत मला बोलायचे महिला, का गं तू बोलत नाहीस, मग काय बोलू, तू कशी भांडतेस बाहेर गेल्यावरती आम्हाला, असं झालं, मग तसंच माईकमध्ये बोलायचं. म्हणून मी आज हे स्वतः माईक घेतलं. मला लय रिक्वेस्ट लोक करताय, ताई 2 शब्द, ताई 2. माझे 2 शब्द हाय हॅलो कसे आहेत बरं हेच असते, दुसरं मला काय समजतच नाही. मला हेच मला बोलायचं होतं. आणि म्हणतात ना, अशिक्षित महिला काय नाही करू शकत आहे. आज न शिकलेली महिला सुद्धा पुढे जाऊ शकते. असं नाही की ती नाही काय करू शकत. स्वतःला कधी कमजोर म्हणू नका की मी काहीच नाही करू शकत, मी शिकलेली नाही. न शिकलेली महिला तरी त्याच्या पुढं शिकण्याच्या आधी पुढे जाऊ शकते. ती कमजोर, तिला घरच्या लोकांनी जर प्रोत्साहन केलं तर ती पुढे जाईल. घरचेच लोक असतात महिलेला पुढे आणायला. नवरा असतो, कोणाच्या मागं मुलीचा हात असतो, कोणाच्या मागं पुढे फॅमिलीचा हात असतो. पण माझ्या मागं खंबीरपणे माझा नवराच माझ्या पाठीशी उभा आहे. मी सतत जायची घरी, काय करू मी, महिला येत नाहीत, नाराज आहेत. तर माझी एक मैत्रीण मला भेटली, तू का टेन्शन घेते, इऱ्यातला महिला आहेत. मी सर्वांना बोलत जायची, का या ना ग, का असं करताय, कार्यक्रम ठेवलाय. आज मी 100 खुर्च्या आणल्यात. मी तिकडे 500 खुर्च्या मला कमी पडायच्या, 500 कॅन्डिस कॅम्प मध्ये. आज मी गेले 20 वर्ष 25 वर्षापासून नवरात्रीचा कार्यक्रम करायचे, हर कार्यक्रम मी साजरा करायचे. महिला दिवस असो, हळदी कुंकू असो, सर्व कार्यक्रम मी करायचे, थाटाने करायचे. आणि ते बी माझ्या एकटीच्या बलबुद्धीवर करायची, कोणाचा न सपोर्ट, माझा नवरा आणि मी. आणि इथं मॅडम जे आल्यात त्यांनी पण वेळात वेळ काढून आले, त्यांचे मी मनापासून तारे मॅडम आहेत, ते आल्यात आहेत, त्यांचं मी मनापासून आभारी आहे. जसे मम्मादेवीत आहे, बनसोडेत आहे, तसे अनेक माझ्या मैत्रिणी आहे, छाया मावशी आहे, मायावती आहेत, सर्व ज्या निरंकारीच्या महिला, त्यांचं मी मनापासून, मंजू माझी फ्रेंड आहे, तिचं मी आभारी आहे. आणि आज बोलतात ना, जर सावित्रीबाईंनी जर हा पुढाकार नसता घेतला शिक्षणाचा, तर कुठली महिला आज चांगल्या हुद्द्यावर नसती. आज महिला हेलिकॉप्टर चालवतात, ट्रेन चालवतात, बस चालवतात. आणि हे केवळ हे बाबासाहेबांनी महिलांना अधिकार दिलेला आहे. जर बाबासाहेब नसते तर आज मी इथं पण भाषण देत नसते तुमच्या समोर. महिलांना इतका अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. पण बाबासाहेबांचे मनापासून मी आभारी आहे की महिलांना आज बाबासाहेबांनी इतका आधार हे केलेला आहे की कायद्याचं सर्व महिलांच्या बाजूनच सर्व झालेलं आहे. हे केवळ बाबासाहेबांमुळे झालेलं आहे. संविधान, बाबासाहेबांचं संविधान म्हणतात ना, बाबासाहेब सांगून गेले, संघट करा, एकत्र या, लढा, तुम्हाला कोणी चुकू शकत नाही. तुमचा पेन चालल, कुठं तुम्ही पोचू शकता. एका पेन टोका बाबासाहेब कुठं पोचले. तर बाबासाहेबांनी म्हणे संघटना करा, एकत्र या, शिका, तर तुम्ही काय तर पुढं करू शकताय. मी 2 शब्द बोलून इथं संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र. आल्याबद्दल सर्व महिलांना माझा मनापासून धन्यवाद.